आपण आहोत एका 5000 स्क्वेअर फुटच्या जागेत, जिथे आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने शून्यावरून उद्योगाची वाट घडवली. हळूहळू मशीनचा आवाज सुरू होतो. तुमचे सहकारी आपापल्या जागेवर पोहोचतात. तुमच्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट झलकते. आज फक्त काम नाही, आज भविष्य घडवायचे आहे. आता कल्पना करा, ग्राहकाने प्रोडक्ट हातात घेताच म्हटले, परफेक्ट. ही फक्त कंपनीची तारीफ नाही, ही आपल्या कामाची दाद आहे. आपल्याला हवी आहे एक टीम, 100 आनंदी कर्मचारी, ज्यांच्या मनात कामासाठीचे समर्पण असेल. प्रत्येकाला आपली जागा मिळेल, कोणाला डिझाईन, कोणाला मशीन, कोणाला टीम लीड, पण प्रत्येकाच्या हृदयात एकच भावना, ही माझी कंपनी आहे. आता तो दिवस उगवतोय. एक सकाळ टीव्हीवर बातमी झलकते, सबसे अच्छा पॅकेजिंग युनिट ऑफ द इयर अवॉर्ड मिळतोय. स्टेजवर प्रकाश पडतो आणि आपल्या कंपनीचे नाव पुकारले जाते. आपण सर्वजण स्टेजवर एकत्र उभे, एकमेकांच्या हात हातात घेऊन. हा क्षण म्हणजे फक्त एक ट्रॉफी नाही, हा आहे तुमच्या रात्रीच्या ओव्हरटाईमचा सन्मान, तुमच्या चुका सुधारण्याच्या प्रयत्नांचा पुरस्कार, तुमच्या नाही जमणार या मताला जमेल मध्ये बदलल्याचा विजय. कारण आपण एकटे नाही, आपण आहोत एक टीम, एक स्वप्न, एक दिशा उत्कृष्टतेच्या शिखराकडे. लोगो म्हणजे काय माहिती आहे काय? हा सांग. लोगो म्हणजे ब्रँड. तुला काय वाटते लोगो म्हणजे काय? कंपनीची ओळख. बरं, तुमच्यापैकी कोणाला काय आयडिया लोगो म्हणजे काय? तुझं काय मत आहे? कंपनी जे लोगोवर कंपनी चालते, ते लोगो असा पाहिजे की पूर्ण भारतभरचे लोगो प्रसिद्ध झाला. बर, तुला काय वाटते? लोगो म्हणजे कंपनीची आपली ओळख. कंपनीची ओळख. आता आपण स्वतःला ओळखते म्हणजे आता आपण स्वतःचा लोगो काढायचा. जे आपण स्वतःला समजते त्याचा आपला स्वतःचा लोगो काढायचा आहे. तो चित्र असेल, प्राणी असेल, चिन्ह असेल, वस्तू असेल, काय असेल ते आपण ड्रॉ करायचं आहे. जर ड्रॉ करता येत नसेल तर नाव लिहिलं तरी चालते. म्हणजे मी स्वतःला जर दगड समजत असेल तर दगड लिहायचं, काढायची काय गरज नाही. म्हणजे एक्झाम्पल दिलं नाही. पण आपण आपली ओळख आता सांगायची आहे. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी, उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं, जरी काट पाया खाली लागलेला येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून, दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ धावजी. तू आभाळ आभाळ वादळ तू. धाडसाने निर्णय घेण्याची क्षमता माझ्याकडे आहे की तुमच्याकडे काय पण असू दे, प्लसमध्ये जाऊ दे किंवा मायनसमध्ये तर नाही, प्लसमध्येच जाणार, तरी पण ज्या देवी जो तो निर्णय घेणे ती क्षमता माझ्याकडे आहे. आजपर्यंत जे निर्णय घेत आलोय तर धाडसानच घेत आलोय. आपल्याजवळ काही नसताना जे करत आलोय ते आजपर्यंत जे उभा केलेला आहे ते धाडसानं उभा केलेला आहे. लोगोच्या स्वरूपात दाखवायचं म्हटलं तर पुस्तक म्हणजे काय, ओपन माइंड, जे काय असेल, काही समोरचा चुकला असेल, मी चुकली असेल, हेही मी मान्य करते. समोरचा चुकला असेल तर तेही सांगते आणि माझ्याकडे जे ज्ञान आहे ते सगळ्यांना देतो. मी असं भेटलं. तुझा तू सार थोडा वाट, तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊ
पुढं सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं. प्रश्नपत्रिका आहे आणि ABCD ऑप्शन आहे. त्यातलं आपल्याला मनाला बरोबर कुठलं वाटते तेच ऑप्शन निवडायचं आहे. पलीकडचं काय लिहिते अलीकडचं काय लिहिते अजिबात बघायचं नाही. आणि हे कशासाठी आहे, हे तुमच्या स्वतःची ओळख तुम्हाला व्हावी यासाठी आहे. या प्रश्नाची उत्तरं आल्यावर त्यावेळी तुम्हाला कळणार आहे तुम्ही कुठल्या गटात आहे. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी चालू करूया आपण. ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज डावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली. गड्या मनगटाच चोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली. म्हणजे आता मी जॉबला होतो एक ठिकाणी आणि त्यावेळेपासूनचं ड्रीम आहे. म्हणजे 25 वर्षापूर्वीचं ड्रीम आहे की एक मोठं पॅकेजिंग युनिट आपलं असावं आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं समर्पक काम असावं. आता एक असा मोठा निर्णय आपण घ्यायला आलो आहे की 15,000 स्क्वेअर फूटमध्ये आपण एका ठिकाणी सगळेजण काम करणार आहे. तुम्ही सगळे या युनिटचं आणि त्या प्रोजेक्टचे पिलर आहे. काही निर्णय चुकू शकतात, माणूस आहे, निर्णय चुकू शकतात, पण ते चुकलेले निर्णय आपण बरोबर कसं करायचं यासाठी प्रयत्न करायचा आहे. आता आपण रिस्क घ्यालो आहे, तिथं गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये भाडं असणार आहे. म्हणजे 1 लाख भाडं म्हटल्यावर अंगावर काटा येते. पण आपण सगळीजण जर ताकद लावली तर इट्स सिम्पल. आणि त्यानंतरचा दुसरा निर्णय म्हणजे 1 कोटीचं प्रिंटिंग मशीन आणायचं आहे आपल्याला. आपण ते धाडस करलो आहे, कर्ज काढणार आहे. पण जर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तर आपण त्यातनं इझी वे सर्वाईव्ह करेल.